नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं की समास म्हणजे काय. त्यात समासातील पहिला प्रकार आपण पाहिला अव्ययभाव समास. त्यातील आपण दुसरा प्रकार पाहत होतो तत्पुरुष समास. त्या तत्पुरुष समासात तुम्हाला 3 प्रकारांचा अभ्यास हा करायचा आहे. विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास आणि द्विगु समास. बरोबर. आता विभक्ती तत्पुरुष समासात म्हणजे काय ते तुम्ही पाहिलं. कर्मधारय समास म्हणजे काय तेही आपण पाहिलं. तिसरा जो प्रकार आहे द्विगु समास. द्विगु समास म्हणजे काय आपण ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 3 वाक्य दिलेले आहेत. त्या 3 वाक्यातील तुम्हाला सामासिक शब्दांना काय करायचं आहे, ओळखायचं आहे. तर पहिलं वाक्य बघा. सूर्याच्या सोनेरी किरणांनी दशदिशा उजळून निघालात. या वाक्यात कुठला सामासिक शब्द आलेला आहे? दशदिशा. त्या सामासिक शब्दाचा विग्रह आपण कसा करणार आहोत? 10 दिशांचा समूह. दुसरा जो वाक्य आहे ते बघा. नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम चालतात. ह्या वाक्यात कुठला सामासिक शब्द आलेला आहे? नवरात्र. या नवरात्राची फोड आपण कशी करणार? नवरात्रींचा समूह. तिसरं वाक्य पहा. सुरेखाला वन्यजीव सप्ताहानिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. कुठला शब्द आलेला आहे? सप्ताह. सप्ताह या शब्दाचा विग्रह कसा करणार? 7 आहांचा म्हणजे 7 दिवसांचा समूह. आता बघा, वरील तिन्ही अधोरेखित शब्दांवरून आपल्याला काय लक्षात येते की द्विगु समासात पूर्वपद हे काय असतं? संख्या विशेषण असते. बरोबर. संख्या आलेल्या आहेत की नाही? दशदिशा म्हणजे 10 दिशांचा, 10 ही संख्या आलेली आहे. नवरात्र, नवरात्रींचा समूह, 9 ही संख्या आलेली आहे. सप्ताह, 7 दिवसांचा समूह म्हणजे 7 ही संख्याही आलेली आहे. म्हणजे द्विगु समासात पूर्वपद हे काय असते? संख्या विशेषण हे असते. आणि हा समास नेहमी एकवचनात असतो, कारण त्यातील सामासिक शब्दावरून एकाच समुच्चयाचा बोध हा होत असतो. म्हणजे याचे वैशिष्ट्य काय काय आहेत की ह्यात पहिलं जे पूर्वपद आहे, पहिला जो शब्द आहे तो काय असते? संख्या असते. आणि हा समास नेहमी कशात असतो? एकवचनात असतो. आता एकंदरीत तिघही समास लक्षात घेताना आपल्याला एक लक्षात घ्यायचं की विभक्ती तत्पुरुष समासात विभक्ती आलेली असते. बरोबर. पण प्रथमा आणि संबोधन सोडून. दुसरा जो प्रकार आहे कर्मधारय समास, त्यातही विभक्ती आलेली असते, पण ती कुठल्या विभक्तीत असते? प्रथमा या विभक्तीत असते. तिसरा जो प्रकार आहे द्विगु समास, त्या समासात काय आलेले असते? संख्या ही आलेली असते आणि तो समास नेहमी कशात असतो? एकवचनामध्ये असतो. म्हणजेच ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो, तेव्हा त्यास काय म्हणतात? द्विगु समास असे म्हणतात. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून एकाच समुच्चयाचा बोध होतो, तेव्हा त्यास आपण काय म्हणतो? द्विगु समास असे म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला तत्पुरुष समास म्हणजे काय ते आपण पाहिले. आता बघा, एक तक्ता स्क्रीनवर दिलेला आहे. बघा की तत्पुरुष समासाचे प्रकार ओळखून त्यातील खालील तक्ता हा पूर्ण करा. बरोबर. त्यात एक सामासिक शब्द तुम्हाला तयार करायचा आहे. त्यानंतर दुसरा कॉलम जो दिलेला आहे तो समासाचा विग्रह आहे आणि तिसरा कॉलम जो दिलेला आहे ते समासाचे नाव आहे. बरोबर. आता बघा, 6 मासांचा समूह. बरोबर. त्यात सामासिक शब्द कुठला येणार मग? षण्मास. बरोबर. षण्मास म्हणजे 6 मासांचा समूह. म्हणजेच तिथे काय आलेली आहे? संख्या आलेली आहे. म्हणजेच तो कुठला प्रकार झाला? द्विगु समास. बरोबर. दुसरा सामासिक शब्द बघा, ग्रंथालय. या ग्रंथालयाची फोड तुम्ही कशी करणार? ग्रंथाचे आलय म्हणजे काय? ग्रंथालय म्हणजे ग्रंथालय, ग्रंथाचे आलय. आलय हा शब्द आलेला आहे आणि ते 2 म्हणजे दुसऱ्या पदाला काय आहे? महत्त्व तर आहेच, पण चे ही विभक्ती आलेली आहे. बरोबर. म्हणून तो कुठला समास झाला? विभक्ती तत्पुरुष समास. बरोबर. तिसरा जो दिलेला आहे तुम्हाला कर्मधारय समास दिलेला आहे आणि त्या कर्मधारय समासाचा तुम्हाला सामासिक शब्द लिहायचा आहे आणि
त्या समासाचा विग्रह करायचा आहे. मग आपण तुम्हाला जो आठवेल तो शब्द घ्या तुम्ही. आपण महाराष्ट्र हा शब्द घेऊ. महाराष्ट्र हा एक सामासिक शब्द आहे. त्या सामासिक शब्दाचा विग्रह कसा करणार तुम्ही? महान असे राष्ट्र, बरोबर, म्हणजेच काय झालं? कर्मधारय समास. चौथं उदाहरण बघा, त्रिदल, म्हणजे पुन्हा संख्या आलेली आहे. त्रिदल म्हणजे 3 दलांचा समूह. 3 ही संख्या आलेली आहे, त्यामुळे तो कुठला समास झाला? मग द्विगु समास, बरोबर. पाचवं जे उदाहरण आहे त्यामध्ये तुम्हाला समासाचा विग्रह दिलेला आहे. बालकांसाठीचे मंदिर, आणि त्या समासातील विग्रहाचा तुम्हाला सामासिक शब्द तयार करायचा आहे आणि समासाचे नाव हे लिहायचे आहे. बालकांसाठीचे मंदिर म्हणजेच काय झालं? बाल मंदिर. बाल मंदिर हा काय झाला? सामासिक शब्द झाला. आणि बालकांसाठीचे मंदिर म्हणजे समासाचे नाव काय आले? मग बरोबर काय आलं? विभक्ती तत्पुरुष समास. कुठली विभक्ती लागलेली आहे? साठी ही विभक्ती त्या शब्दाला लागलेली आहे. 6वं उदाहरण बघा, नरश्रेष्ठ म्हणजे श्रेष्ठ असा नर, म्हणजेच कुठला समास आला? मग कर्मधारय समास. कुठला समास आला? कर्मधारय समास. नरश्रेष्ठ या समासाचा विग्रह कसा करणार तुम्ही? श्रेष्ठ असा नर म्हणजे कर्मधारय समास, बरोबर. आता विभक्ती तत्पुरुष तुम्हाला ओळखायचा आहे. कुठलाही एक शब्द टाका. एक शब्द घेऊ आपण. विद्यालय हा शब्द घेऊ, बरोबर. ग्रंथालय जसं घेतलं तसं विद्यालय हा. ग्रंथालय म्हणजे ग्रंथाचे आले. विद्यालय म्हणजे काय येणार? मग विद्येचे आले, म्हणजे चे ही विभक्ती आलेली आहे, त्यामुळे विभक्ती तत्पुरुष समास, बरोबर. तर स्क्रीनवर बघा तुम्ही, आपण घेतलं सामासिक शब्द पाहिला, समासाचा विग्रह आपण केला आणि समासाचे नाव पाहिलं. सोपी पद्धत आहे. 6 मासांचा समूह म्हणजे संख्या आलेली आहे. द्विगु समास. प्रथमा ही विभक्ती सोडून, प्रथमा आणि संबोधन ही विभक्ती सोडून जे शब्द विभक्ती प्रत्यय शब्द आलेले असतात ते कुठल्या समासात येतात? मग विभक्ती तत्पुरुष समास. मग ग्रंथालय हा शब्द ग्रंथाचे आले, विभक्ती तत्पुरुष. महाराष्ट्र महान असे राष्ट्र, कुठला समास झाला? कर्मधारय समास. स्क्रीनवर बघा. त्रिदल 3 दलांचा समूह म्हणजे काय? द्विगु समास. म्हणजे संख्या इथं आलेली आहे. बाल मंदिर बालकांसाठीचे मंदिर म्हणजे साठी हा विभक्ती आलेली आहे, त्यामुळे विभक्ती तत्पुरुष समास हा इथे आलेला आहे. नरश्रेष्ठ श्रेष्ठ असा नर म्हणजे कर्मधारय समास. आणि विद्यालय विद्येचे आले, विभक्ती तत्पुरुष. अशा प्रकारे तुम्हाला काय ओळखायचं आहे? समास हा ओळखायचा आहे. आपण सुरुवातीला अव्ययभाव समास पाहिला. अव्ययभाव समासाचे उपप्रकार नाही आहेत, पण तेथे काय आलेलं आहे? अव्यय आलेले आहेत. दुसरा जो प्रकार आपण पाहिला तत्पुरुष समास पाहिला. त्या तत्पुरुष समासात विभक्ती तत्पुरुष, कर्मधारय तत्पुरुष आणि तिसरा प्रकार आहे द्विगु तत्पुरुष. या तिघही समासाचा आपण काय केला? अभ्यास हा केला. आणि शेवटचा जो तक्ता घेतला तो तक्ता काय आहे? तो तक्ता आहे तिघही समासाचं एकत्रीकरणे आणि त्या तिघही समासाला आपल्याला कसे ओळखायचे आहे ते त्या तक्त्यामध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण अव्ययभाव समास आणि तत्पुरुष समास या दोन्ही समासाचं काय केलेलं आहे? अभ्यास हा केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण द्वंद्व समास म्हणजे काय, द्वंद्व समासाचे उपप्रकार कोणते आहे आणि द्वंद्व समास कसा ओळखायचा ते आपण पाहणार आहोत. धन्यवाद.